पवार मार्कडवाडीमध्ये दाखल झालेली आहेत। हेलिकॉप्टरनं पवार मार्कडवाडीमध्ये दाखल झालेत। आज मार्कडवाडीच्या दौऱ्यावर शरद पवार आहेत। तिथल्या ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत आणि आता ते हेलिकॉप्टरनं मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार मार्कडवाडीमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। ईव्हीएम हटाओ देश बचाओ असे बॅनर सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टरनं आता शरद पवार मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। थेट दृश्य आहेत। हेलिकॉप्टर सध्या मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहे आणि शरद पवार या हेलिकॉप्टरमध्ये आहेत। हेलिकॉप्टरनं शरद पवार मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। आज ते मार्कडवाडीच्या ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत। काही दिवसांपूर्वीच मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानाची प्रक्रिया राबवलेली होती। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र प्रशासनानं गुन्हे दाखल करू असा इशारा दिल्यानंतर आणि त्याचबरोबर 144 हे कलम लागू केल्यानंतर त्यांनी ही मतदान प्रक्रिया मागे घेण्याचा निर्णय घेतला। आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टर उतरलेलं आहे हेलिपॅडवर आणि आता यातून शरद पवार थोड्याच वेळात बाहेर पडतील। तर आता शरद पवार या हेलिकॉप्टरमधून उतरत आहेत। मार्कडवाडीमध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत। तिथल्या ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश खरमरे, आपण पाहतोय मार्कडवाडीमध्ये आता शरद पवार दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरमधून ते उतरले। शरद पवार जे आहेत ते थेट कोल्हापूरहून मार्कडवाडीमध्ये या ठिकाणी पोहोचले आहेत। हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि इथले जे मार्कडवाडीतले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी ते या ठिकाणी चर्चा करणार आहेत। खरं तर आता ती चर्चा म्हणजे सभेतच रूपांतर होईल, कारण या ठिकाणी त्यांच्या सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आणि तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या गावकऱ्यांशी नेमकं ते काय संवाद साधतील हे महत्त्वाचं असणार आहे। खरं तर 1 तारखेला पोलिसांनी त्याला जमावबंदीचा आदेश दिला होता। त्यानंतर ती जमावबंदीचा आदेश हा 5 तारखेपर्यंत होता। त्यानंतर शरद पवार जे आहेत त्यांनी मार्कडवाडीकडे येण्याचा नियोजन ठरलं। खरं तर गावकऱ्यांची मागणी अजूनही तीच आहे की आम्हाला बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायच्याच आहेत आणि त्या मागणीसाठी अजूनही गावकरी जे आहेत ते या ठिकाणी लढा देत आहेत आणि याच मागणीसाठी प्रशासनाने जी गावकऱ्यांवर जे नोटीस देऊन कारवाई करण्याचा जो पवित्रा घेतला होता त्यानंतरच शरद पवार जे आहेत त्या गावकऱ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नेमके ते संवाद काय साधतील, काय मार्गदर्शन करतील हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी आता संपूर्ण गाव जे आहे ते आता एकजूट झालेलं आहे आणि शरद पवारांच्या प्रतीक्षेसाठी त्या सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने गावकरी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शरद पवार जे आहेत ते नेमके आता बॅलेट पेपरच्या बाबतीत काय मार्गदर्शन करतील आणि गावाला काय सांगतील यासाठी त्यांची उत्सुकता वाढलेली आहे आणि या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्तही सुद्धा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक राज्यातील जे नेते आहेत जे ईव्हीएम बद्दल विरोधात आहेत ते अनेक नेते आता या गावकऱ्यांच्या संपर्कात आहेत। एवढंच नाही तर 11 तारखेला राहुल गांधी सुद्धा या गावातून लॉंग मार्च काढणार असल्याची माहिती या ठिकाणी गावकऱ्यांनी दिलेली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय। मार्कडवाडीमध्ये आता शरद पवार दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते ज्या ठिकाणी मंडप उभारलेला आहे, सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचतील।